माझं नाव प्रमोद. मी BScच्या शेवटच्या वर्षाला होतो. संजीवनी माझ्याच क्लासमध्ये होती. संजीवनीला मी पहिल्या वर्षापासून ओळखतो. अजून आम्ही दोघे बोलत नाही, पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली, "थोडं बाजूला होतोस का?" तेवढंच मी तिला ओळखतो. म्हणजे माझा आणि तिचा काही खास असा संपर्क नाही, पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटीशी गोष्ट. एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो. असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपते, चांगली नोकरी लागते आणि मी संजीवनीच्या आईबाबांना भेटून लग्नाविषयी बोलणी करेन. खरंच मी किती स्वप्नात जगतोय. कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते, पण रिस्क घ्यावी लागते बॉस. जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. दररोज संजीवनीला लपून पाहण्यात जी मज्जा असते ते सुख या जगात कुठेच नाही. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो. तिला मिळवण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती. ती या जगात वेगळीच होती, साधी होती. इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही. ती आणि तिचा अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची. तिला अभ्यास खूप आवडायचा. कॉलेजची मुलं मुली लेक्चर बंक करून फिरायला जायच्या. ह्या मॅडम सगळे लेक्चर हजर. फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची. ती खूप साधी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एकदम शांत स्वभाव. मॅरेज मटेरियल होती ती. तिला पाहिलं की मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो. ती जिथे जाईल तिथे लपून तिचा पाठलाग करायचो. एक दिवस तिच्या बेंचजवळ एक रुमाल पडला होता. मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, तर ती एकच वाक्य बोलली, "हा माझा रुमाल नाही." तिचं बोलणं मला कळलं नाही. मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली. कदाचित तिला कळलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय का हा माझा गैरसमज आहे. ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोसं वाटायचं. कॉलेजला मी शिकायला कमी आणि संजीवनीला पाहायला जास्त यायचो. काही दिवस संजीवनी आली नाही की मी अस्वस्थ झालो. माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असंच मला वाटलं. तेव्हापासून संजीवनी माझ्या आयुष्यातून गायब झाली असंच वाटलं. मी तिला खूप शोधलं. कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो. ती एका बैठ्या चाळीत राहत होती. तिला वडील नव्हते. तिचा दरवाजा वाजवला आणि एका बाईने उघडला. मी म्हणालो, "संजीवनी इथे राहते का?" ती बाई बोलली, "इथे कोणी संजीवनी राहत नाही." मला खूप आश्चर्य वाटलं. कॉलेजला पण खोटा पत्ता कसा दिला असेल? मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला FYBAला आहे. मी तिला भेटलो. मी म्हणालो, "तू संजीवनीची छोटी बहीण कविता आहेस का?" कविता म्हणाली, "नाही, माझी कोणी बहीण नाही." असं काय होतंय मला काहीच कळत नाही. खूप वेळ मी अक्षरशः मरूनच गेलो होतो. संजीवनी कुठेच सापडली नाही. माझे सगळे प्रयत्न संपले. कॉलेज संपलं. नंतर मी MSc केलं, पण संजीवनीला मी विसरू शकलो नाही. नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आता नोकरीला लागून 2 वर्ष झाले होते. घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले. दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली. पहिली मुलगी मी पाहायला गेलो. खरंच माझी लग्न करायची इच्छाच नव्हती. सगळेच खुश होते, पण माझी इच्छा नव्हती तरी मी मुलगी बघायला गेलो. मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं. मला काय बोलावं ते समजत नव्हतं. ती काय बोलत होती त्याकडे माझं लक्ष नव्हतं. तिचं एकच वाक्य मी ऐकलं, "माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तुम्ही मला रिजेक्ट करा." तिचं बोलणं चालू असतानाच माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी संजीवनीला पाहिलं. मी बारकाईने पाहिलं तर ती संजीवनीच होती. मी घाईघाईत बाहेर पडलो. सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना अर्जंट काम आलं म्हणून निघालो. असं म्हणून मी धावत बाहेर आलो, पण संजीवनी रस्त्यावर नव्हती. मी पळत पळत सगळीकडे शोधलं, पण ती रस्त्यावरून गायब झाली होती. खरंच ती होती का? का तो माझा आभास होता? हेच कळत नव्हतं. घरातल्यांचे फोनवर फोन येत होते. मी आईचा फोन उचलला आणि मी म्हणालो, "अगं, आमच्या कॉलेजमधले सर वारले. मला तिथं जावं लागलं." आई म्हणाली, बरं, घरी आल्यावर बोलू." थापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे. मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली. तिथून एक लहानगी मुलगी पळत आली आणि तिच्या मागे संजीवनी देखील होती.
किती वर्षांनंतर तिला पाहिलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज कुठेतरी हरवलं होतं. एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती. मी शांत झालो. काही सुचत नव्हतं. मी संजीवनीला हाक मारली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि नजर वळून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला. मी दरवाजा ठोकला आणि विचारले, अगं संजीवनी, मी प्रमोद, ओळखलं नाहीस का? ती म्हणाली, नाही, मी नाही ओळखलं आणि मी संजीवनी नाही. मी म्हणालो, काय? तू असं का बोलतेस? मी तुला चांगलं ओळखतो. तुझा चेहरा मी विसरू शकत नाही. 4 वर्षापूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस. संजीवनी म्हणाली, अहो, माझं नाव आशा आहे. मी, शक्यच नाही. संजीवनी, तू अशी का वागतेस? अगं, मी तुझ्यावर. संजीवनी म्हणाली, प्रमोद, तू इथून जा. मी म्हणालो, तू मला का टाळतेस? संजीवनी, मी आशा आहे. मी, बरं, तुझं शिक्षण किती झालं आहे? संजीवनी म्हणाली, 10वी नापास. मी, वा, खोटं बोलणं तुला जमलं नाही. 10वी नापास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेजतर्फे मिळालेली ट्रॉफी कुठून आली? ही ट्रॉफी तुला कॉलेजच्या चित्रकलेच्या स्पर्धेत मिळाली होती. तू फसलीस आता. संजीवनी म्हणाली, हो मिस संजीवनी. मी म्हणालो, तू कॉलेज का सोडलंस? ही मुलगी कुणाची? तू गायब झालीस. तुझ्या घरातले तुझी ओळख का लपवत आहे? त्यावर ती म्हणाली, ही माझी मुलगी आहे. काय, तू कधी लग्न केलं? संजीवनी मोठ्याने रडायला लागली. मी विचारले, तू नीट सांगशील का? त्यावर ती म्हणाली, माझं लग्न नाही झालं. मग ही मुलगी कोणाची? संजीवनी म्हणाली, हिला जन्म मीच दिलाय, पण ही हिची खरी आई नाही. मी, तू वेडी झालीस का? त्यावर संजीवनी म्हणाली, मी तुला सगळं नीट सांगते, फक्त तू शांत हो. मी म्हणालो, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो. 4 वर्ष मी तुझ्या आठवणीत वेडा झालो होतो. त्यावर संजीवनी म्हणाली, मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावर प्रेम होतं, पण आता सगळं संपलं. मला माफ कर. मी म्हणालो, असं का केलंस तू? संजीवनी म्हणाली, कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं, तिला हृदयविकार आहे. तिचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च येईल. आमची परिस्थिती खूप खराब होती. राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होतं. हा ऑपरेशनचा खर्च कुठून देणार? पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं. माझी छोटी बहीण धुणी भांडी करायला लागलो, पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नव्हतं. आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला, अगं, पैशांची सोय झाली नाही का? मी म्हणाले, नाही डॉक्टर, मी प्रयत्न करते. डॉक्टर म्हणाले, अगं, तुझा पैशांचा प्रॉब्लेम मी सोडवतो. तू मला उद्या भेटायला ये. मी म्हणाले, चालेल. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले. डॉक्टर म्हणाले, ये बस. मी म्हणाले, तुम्ही माझी मदत करणार आहात का? मी तुमची खूप आभारी आहे. मी नोकरीला लागले की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देईल. डॉक्टर म्हणाले, नाही, तू शांत ऐकून घे. मी बोलले, बरं, बोला. डॉक्टर म्हणाले, हे बघ, हे जग स्वार्थी आहे. ह्या जगात कोणी कुणाला अशीच मदत करत नाही. त्याच्या मागे त्याचा स्वार्थ असतोच. मी समजले नाही डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, मी तुला नीट सांगतो. एक विवाहित कुटुंब आहे. त्यांचं लग्न होऊन 5 वर्ष झाले, पण अजून त्यांना मूलबाळ नाही. त्यांना स्वतःचं मूलबाळ हवं, तर ते तू त्यांना द्यायचं. मी म्हणाले, शी डॉक्टर, तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय. माझं लग्न नाही झालं याचा अर्थ इतका वाईट घेतला. माझ्या भविष्याची वाट लागेल. शी, मी असं काही करणार नाही. मी निघते. डॉक्टर म्हणाले, अगं ऐक, अगं, तुला काही वाईट करायचं नाही. तुला या बदल्यात 6 लाख रुपये मिळतील. मी म्हणाले, देह विक्री करून असा पैसा मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमवला असता. मला हे मान्य नाही. डॉक्टर म्हणाले, अगं, तुला देह विक्री करायला नाही सांगत. मी म्हणाले, मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार? डॉक्टर म्हणाले, हे विज्ञान आहे. सरोगसी करायची. सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने देणे. स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ 9 महिने वाढवून दिला जातो. 9 महिन्यानंतर ते नवजात मूल पती पत्नीकडे सोपवले जाते. नंतर तुमचा आणि तुझा काहीही संबंध नाही. हे लीगल आहे. संजीवनी म्हणाली, बापरे, असं पण असतं? डॉक्टर म्हणाले, तू जर तयार झालीस तर तुला 2 लाख मिळतील आणि 7व्या महिन्यात तुला 2 लाख आणि बाळ दिल्यानंतर 2 लाख. विचार कर. मी थोडा वेळ हवा डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, तुझ्याकडे वेळ खूप आहे. आईचं ऑपरेशन करायला. ही गोष्ट सांगू नको कुणाला.
मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं. सगळी माहिती खरी आहे. भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चालली होती. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते. सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल. 2 दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला. संजीवनी, त्यांना बाळ हवंय. त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे ते सांगितलं. ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील. शिवाय तुला, तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये देणार आहेत. तू तयार झालीस की पहिलं तुझ्या आईचं ऑपरेशन. 7 महिन्यानंतर तुला 7 लाख रुपये आणि बाळ दिल्यानंतर 3 लाख रुपये. फक्त 9 महिन्यांचाच प्रश्न आहे. तुझी पूर्ण काळजी, तुझं खाणं पिणं, 9 महिन्यांचा पूर्ण खर्च तेच करणार आहे. विचार कर, एवढी चांगली ऑफर भेटेल तुला. मला थोडा वेळ हवाय. डॉक्टर, बघ तू तुझं ठरव आणि मला फोन कर. मला हे ठीक वाटत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला. माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं. आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला. मी एक नोकरी लागल्याचा बहाणा करून घरातून निघाली. मी डॉक्टरांकडे गेले. आम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरू झाली. मला एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आले. तिकडे नोकर चाकर होते. मोठं गार्डन होतं. मला सगळं सुरक्षित वाटत होतं. मी काय खायचं, कसं राहायचं हे शिकण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होते. 3 महिने गेले. माझी सोनोग्राफी झाली. सगळं ठीक होतं. मी एक माता झाली होती. बाळाची हालचाल आता जाणवत होती. या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी घेण्यात आली. कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. आवडेल ते खायला भेटत होतं. मला असं वाटत होतं की मी कोणी राजकन्या आहे. सर्व नीट चालू होतं. घरात मी आठवणीने फोन करत होते. म्हणता म्हणता दिवस सरकत होते. आता पोट दिसून येत होतं. 7वा महिना सुरू झाला. मी पैशांसाठी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हणाले, हा बोल संजीवनी, कशी आहेस? मी म्हणाले, मी बरी आहे डॉक्टर. ते 5 लाख रुपये मिळणार, त्याचं काय झालं? डॉक्टर म्हणाले, हा मी बघतो, ते कामात आहेत. नंतर फोन करतो. मला थोडं टेन्शन आलं. मी 2 दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला. त्यांनी उचलला नाही. परत त्याचा मोबाईल लागणंच बंद झालं. त्यांनी मला ब्लॉक केलं होतं. मला खूप राग आला. मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेली. डॉक्टर म्हणाले, अगं संजीवनी, ये बस. मी म्हणाले, तुम्ही मला ब्लॉक का केलंय? डॉक्टर म्हणाले, असं काही नाही. मी म्हणाले, खरं सांगा. डॉक्टर म्हणाले, अगं जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होतं त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतोय. आता त्यांना या बाळाची गरज नाही. त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. मी खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणातच सगळं संपलं. हे काय करून बसले मी? काय करू आता? डॉक्टर म्हणाले, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी म्हणाले, काय नीट व्हायचं राहिलंय? माझं सगळं आयुष्य संपलं. मला मरणाशिवाय पर्याय नाही आता. डॉक्टर म्हणाले, अगं संजीवनी, असं काही करू नको. अगं आपण कोर्टात जाऊ. तुला तुझे पैसे मिळतील. ह्या बाळाला जन्म दे. त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू. सगळं नीट होईल. मी म्हणाले, वा डॉक्टर, तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला असली भीक नको. जे सगळ्यांपासून लपवायचं होतं ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार. नको मला असला न्याय. यापेक्षा मरण बरं. तेव्हा जाणवलं की ही दुनिया किती स्वार्थी आहे. बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होते. आता नाही तर दिलं आश्रमात फेकून. मी त्याच अवस्थेत घरी आले. मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्याला हात मारून घेतला. मला घराबाहेर काढलं. मी सगळं घडलं ते तिला सांगितलं पण तिला पटलं नाही. ती एकच गोष्ट म्हणाली, मी मेले असते तर काय झालं असतं? तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले होते? आजपासून मी तुला मेले. तेव्हा घर सोडलं. नंतरचं आयुष्य खूप बदललं. लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या. कुठेही जगणं कठीण झालं होतं. पण आता बाळाशिवाय माझं कोणीच नव्हतं. एका अनाथ आश्रमात जेवण बनवायचा आचारी हवा होता. तेव्हा तिथे गेले. मला तिथे खूप चांगली माणसे भेटली. त्यांनी माझी काळजी घेतली. त्याच आश्रमात ही गोड परी तिथे जन्माला आली. मी माझं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली. अनाथ आश्रम माझं घर झालं. पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं. कारण त्या आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता.
मी कशीबशी तिथून सटकले आणि आता इथे राहते. कोण नाही माझं. परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही. म्हणून मी घरची कामं करायला लागली. काम करता करता मला परीला पण वेळ देता येऊ लागला. आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते. जे मला नाही मिळालं ते तिला मला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेल. मी म्हणालो, संजीवनी तू रडू नको प्लीज. तू माझ्याशी लग्न करशील का? संजीवनी म्हणाली, काय? मी परीसोबत तुला आपलंसं करेल. परीला वडिलांचं नाव देईल. तू आई नसताना आई बनू शकतेस तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत? संजीवनी म्हणाली, नको प्रमोद, माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको. तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाहीत. मी आयुष्याची वाट लावली. मी म्हणालो, बरं मी निघतो. संजीवनी म्हणाली, मला माफ कर प्रमोद. काय माहिती संजीवनीला भेटून मला एक सुख मिळालं होतं. मी घरी आलो. घरी माझे सगळे वाट बघत होते. मी घरी येताच आई म्हणाली, हे घे पाणी. आणि कशामुळे वारले रे सर? मी म्हणालो, आई मी खोटं बोललो. आई, का रे, का खोटं बोलला? ते जाऊ दे, तुला मुलगी कशी वाटली? बाबा म्हणाले, मुलीच्या घरातल्यांनी तुला पसंत केलंय. पुढच्या 6 महिन्यात साखरपुडा करून घेऊ. मी म्हणालो, मला लग्न नाही करायचं बाबा. का पण? माझं संजीवनीवर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे. आई, काय लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस? आईने खूप मारलं. आई खूप रडायला लागली. बाबांनी खूप शिव्या दिल्या. घरात सगळे माझ्यावर नाराज होते. 2 दिवस माझ्याशी कोणीच बोललं नाही. मी पण माझी कपड्यांची बॅग भरली. घरात सगळे बसले होते. मी म्हणालो, माझ्याकडून चुकी झाली, ती मला मान्य आहे. मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय. मी घर सोडून जातोय. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. त्यांनी हे सांगता मी घर सोडलं. आज मी एका मुलीसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय. मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही. पण आता संजीवनीला आणि परीला माझी गरज आहे. देवाला कळेल माझ्या मनातलं. मी संजीवनीला भेटलो. तिला सांगितलं, माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होतं आणि आता पण आहे. मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. ती हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बाबांचा होता. बाबा म्हणाले, स्वतःला जास्त शहाणा समजू नकोस. कोण काही बोलत नाही म्हणून जास्त शहाणपणा गाजवू नकोस. त्या पोरीला घरी घेऊन ये आत्ताच्या आत्ता. मी संजीवनीला आणि परीला घेऊन आलो. आई म्हणाली, पोरी माफ कर. आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली. माझी नात कुठे? अगं पण तू तरी यायचा आमच्याकडे. हा सगळा त्रास एकटा का सहन केलास? तुझे आईबाबा कुठे आहेत? मी म्हणालो, तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं. आईने परत एक कानाखाली दिली माझ्या. आई म्हणाली, तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं. आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो आणि माझी सून आणि नात माझ्यासोबतच राहील. मी म्हणालो, आईबाबा मला माफ करा. आईने रडत मला घट्ट मिठी मारली. आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. संजीवनी म्हणाली, तू घरात खोटं का बोललास? मी म्हणालो, मला अरेतुरे करायचं नाही, अहो-जाहो करायचं. आता तू हक्काच्या घरात आहेस. संजीवनी म्हणाली, का हो, तुम्ही असं का केलं? स्वतः वाईटपणा का घेतला? मी म्हणालो, मुलं कितीही वाईट असली तरी वडिलांसाठी गुणीच असतात. ते माझी कोणतीही चूक हसत गिळतात. तू तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टीला जन्म दिला. या खोट्यामुळे मी कोणाचंही नुकसान केलं नाही. इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्यात ज्या झाकण्यात आल्या. मी कोणी देव माणूस नाही. पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होतंय? संजीवनी म्हणाली, मी खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला. तुमचं कुटुंब पण छान आहे. मी म्हणालो, तुमचं नाही, आपलं. काही दिवसांनंतर संजीवनीची आई आणि बहीण पण एक झाले. आमचं लग्न झालं. सगळे खुश होते. आता आम्ही दोघे नोकरी करतो. या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. काही वर्षांनी संजीवनीला डॉक्टरांचा परत फोन आला. संजीवनी म्हणाली, बोला डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, खुश खबर. अगं त्या दोघांचं परत जुळलंय आणि त्यांना ते बाळ हवंय. त्या बदल्यात ते लगेच 1 कोटी द्यायला तयार आहेत. संजीवनीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.